students, welcome all to our channel. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी यामध्ये आपण गणित विषयाचा अभ्यास करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण मापन, महत्त्व मापन या भागातील कागद मापन या भागाविषयी माहिती पाहिलेली आहे. एक ग्रोस म्हणजे काय, दस्ता म्हणजे काय, डझन म्हणजे काय, रीम म्हणजे काय याविषयी माहिती अभ्यासलेली आहे. आज आपण पुढील मापन व महत्त्व मापन या घटकामधील शेवटचा भाग पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे नाणी व नोटा. नाणी व नोटा. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण विविध वस्तूंची खरेदी विक्री करतो, तेव्हा आपल्याला पैशांची म्हणजेच नाणी व नोटांची आवश्यकता असते. जेव्हा आपल्याकडे छोट्या नोटा, छोट्या मूल्याच्या नोटा आणि छोट्या किमतींची नाणी असतात, ती छोट्या किमतीची नाणी व छोट्या लहान म्हणजेच किमतीच्या नोटा जेव्हा आपण एखाद्याला देऊ आणि त्याच्याकडून तेवढ्याच किमतीचे मोठ्या नोटा घेऊ, तेव्हा रक्कम बंदे करणे असे म्हणतात. आणि जेव्हा आपण एखाद्याला जेवढ्या मोठ्या नोटा घेऊ, मूल्य किंवा किंमत मोठी आहे आणि त्या बदल्यात आपण त्याला छोट्या किमतीचे व नाणी व नोटा देतो, तेव्हा सुट्टे करणे असे म्हणतात. म्हणजे जर आपण त्यांना 100 रुपयाच्या, समजा आपण त्याला 100 रुपये दिले, एक नोट दिली 100ची आणि त्या बदल्यात त्याने आपल्याला 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपया अशी नाणी देणे, म्हणजे आपण काय करून घेतलं, त्या 100 रुपयाचे सुट्टे केले. आणि जर आपल्याला कोणी 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपये अशा प्रकारचे नाणी व नोटा दिल्या, त्या बदल्यात आपण त्याला 100 रुपये दिले, म्हणजे आपण त्याचे काय केलं, सुट्टे केले. आणि ही रक्कम 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपये त्यांना देऊन, तेवढ्याच किमतीचे 100 रुपये देऊन त्यांच्याकडून हे पैसे घेणे म्हणजे ही रक्कम बंदे करणे होय. आता सुट्टे करणे काय आणि बंदे करणे म्हणजे काय हे आता पाहिलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाकडे जाऊया. आता आपणास माहित आहे की पैसे आणि रुपये, 100 पैसे म्हणजे किती रुपये, 1 रुपया. आता जर उदाहरण असं असेल, 9 रुपये 9 पैसे म्हणजे किती पैसे. 9 रुपये 9 पैसे म्हणजे किती पैसे, बरोबर. आता हे 9 रुपये तर आहेतच, मग 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणून 9 रुपये बरोबर 900 पैसे. 9 गुणिले 100 म्हणजे 900 पैसे. 9 रुपये म्हणजे 900 पैसे आणि हे 9 पैसे, 9 पैसे आहे, त्याचं हा 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 9 पैसे म्हणजे किती. आता याला पैशामध्ये रूपांतर करताना काय लिहावं, 0.09 पैसे. 9 रुपये 9 पैसे म्हणजे 9 रुपये म्हणजे 900 पैसे, हे 900 पैसे झाले. पण 9 पैसे म्हणजे किती, तर 9 पैसे म्हणजे 9/100 बरोबर 0.009 पैसे. म्हणजेच 9 रुपये म्हणजे 9 रुपये 9 पैसे म्हणजे 909 पैसे. 909 पैसे.
जर 7 रुपये 5 पैसे असे उदाहरण असेल, बरोबर. किती पैसे तर 7 रुपये म्हणजे 700 पैसे, 7 रुपये म्हणजे 700 पैसे, 5 पैसे बरोबर 5 चे 100 बरोबर 0.05 म्हणजे 705 रुपये, 705 पैसे. 7 रुपये 5 पैसे म्हणजे किती पैसे? 705 पैसे. अशा पद्धतीने परस्पर रूपांतरण केले जाते. जर असं उदाहरण असेल तिसरं, 8 रुपये 5 पैसे किंवा 12 रुपये 5 पैसे, 12 रुपये 5 पैसे बरोबर किती पैसे किंवा किती रुपये. आता 12 रुपये म्हणजे 1200 बरोबर. पण आता इथे कशात विचारले त्यांनी? रुपयामध्ये. हे 12 रुपये, हे लिहिले 12 रुपये बरोबर. 12 रुपये जसे तसे. 5 पैसे म्हणजे 5 चे 100 बरोबर 0.005 म्हणजे 12 रुपये 5 पैसे. हे इकडे 700 पैसे कशामुळे झाले? तर हे 7 रुपये 5 पैसे मी पैशामध्ये विचारलं म्हणून, परंतु इकडे मात्र 12 रुपये 5 पैसे आहेत आणि ते रुपयामध्ये विचारलेले आहे म्हणून 12 रुपये 12.005 रुपये म्हणजेच 12 रुपये 5 पैसे होय. जर असे उदाहरण असेल 18 रुपये 9 पैसे म्हणजे किती रुपये? रुपयामध्ये करताना 18 रुपये जसे ते ऑलरेडी आहेतच म्हणून हे 18 रुपये 9 पैसे, 9 चे 100 लहान एककाचं मोठे एककात रूपांतर करायचं आहे म्हणून 0.009 9 शतांश आहे म्हणून 9 शतांश आणि दशांश स्थानी कोणी नाही म्हणून 0, दशांश चिन्ह आणि एकक स्थानी कोणतीही संख्या नाही म्हणून 0 म्हणजे काय मिळालं आपल्याला? 0.009. पण 0 म्हणजे ऑलरेडी 18 आहे म्हणून 0.9 18 रुपये 9 18.009 रुपये म्हणजे 18 रुपये 9 पैसे होय. अशा पद्धतीचे काही पैसे किंवा रुपये आपल्याला विचारले जातात. काही वेळेला जर उदाहरण असं असेल 4 रुपये 70 पैसे बरोबर किती पैसे? 4 रुपये 70 पैसे म्हणजे किती रुपये? 4 रुपये म्हणजे 400 पैसे आणि 70 पैसे म्हणजे 70 पैसे बरोबर 470 पैसे. उत्तर किती मिळेल आपल्याला? 4 रुपये 70 पैसे म्हणजे 470 पैसे. हे एकक नेहमी लक्षात ठेवा. 100 पैसे म्हणजे 1 रुपया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पुढील उदाहरण पहा. सरिताने मे महिन्यात प्रति लिटर 40 रुपये दराने दररोज अर्धा लिटर
अर्धा लिटर दूध खरेदी केले तर 1 जूनला त्यांना किती बिल द्यावे लागेल? आता बघा, सरिता यांनी मे महिन्यामध्ये प्रति लिटर 40 रुपये दराने दररोज अर्धा लिटर दूध खरेदी केलेले आहे. तर 1 जूनला त्यांना किती बिल किंवा किती रुपये द्यावे लागतील किंवा किती बिल द्यावे लागेल? आता आपणास माहित आहे की मे मध्ये एकूण किती दिवस असतात? 31, बरोबर. तर दररोज अर्धा लिटर म्हणजे किती मिली? 500 मिली. एका दिवसात 500 मिली तर 31 दिवसांचे किती मिली? म्हणून 31 गुणिले 500 बरोबर 31 शून्य हे जसे तसे या 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 15,500 म्हणजे 15,500 मिली म्हणजे किती लिटर आणि किती मिली? 15,500 मिली बरोबर 15 लिटर 500 मिली. मग 1 लिटर बरोबर किती रुपये आहे? 40 रुपये. म्हणून 15 लिटरचे किती रुपये? 40 गुणिले किंवा 15 गुणिले 40 बरोबर 15 शून्य शून्य 15 चौक 60 600 रुपये. आणि पुन्हा अर्धा लिटर आहे 500 मिलीचे 1 दिवसाचे 500 मिली झालेले आहेत आणि 40 रुपयाला 1 लिटर म्हणून अर्धा लिटर म्हणजे किती रुपये? 20 रुपये. म्हणून एकूण रक्कम किंवा एकूण किती झाली? 620 रुपये. एकूण किती रुपये झाले? 620 रुपये त्यांना 1 तारखेचं बिल द्यावे लागेल. उदाहरण पहा, 9.25 रुपयास 1 याप्रमाणे 55 विद्यार्थ्यांना काही पेन वाटण्यात आले तर किती रुपये खर्च होईल? आता पहा, 9.25 रुपयास 1 याप्रमाणे 55 विद्यार्थ्यांना काही पेन वाटण्यात आले तर किती रुपये खर्च होईल? आता एक पेनची किंमत काढूया. एक पेनची किंमत किती आहे? 9.25 रुपये. आता 9.25 ते शब्दात देतात, नेहमी लक्षात ठेवा. तेव्हा आपल्याला हे अंक वापरून लिहायचं आहे. 9.25 9 दशांश चिन्ह 2.5 रुपये म्हणजे 25 पैसे म्हणजे सव्वा. दीड असेल म्हणजे 9.5 असते तर 9.9 रुपये 50 पैसे. 9.15 रुपये असते तर 9 रुपये 75 पैसे. अशा पद्धतीने म्हणून 9 रुपये 25 पैशाला एक पेनची किंमत 9 रुपये 25 पैसे. तर असे किती पेन घेतलेले आहेत आपण? 55. म्हणून 55 पेनांची किंमत 55
गुणिले 9.25 म्हणजे 9 रुपये 25 पैसे गुणाकार करूया. पहिल्यांदा या 5ने पूर्ण 9 दशांश आता इथे दशांश चिन्ह आहे परंतु नाही असे समजा आणि गुणाकार करूया. 5 गुणिले 5 25 म्हणजे 2 5 गुणिले 10 आणि 2 12 म्हणजे 5 25 आणि 47. 5 गुणिले 5 25 म्हणजे 2 5 गुणिले 10 2 12 म्हणजे 5 25 आणि 47. बेरीज करा. 5 5 2 7 6 2 8 6 4 10 4 4 आणि 5 50,875 आपल्याला हे दिसेल. आता दशांश चिन्ह बघा. दशांश चिन्ह नंतर किती स्थळ आहेत? 1 आणि 2 गुणण्यामध्ये गुणकामध्ये आहेत का? नाही. मग 2 दशांश चिन्हानंतर 2 स्थळ आहेत. उजवीकडून डावीकडे 2 स्थळे सोडूया. 1 2 दशांश चिन्ह लिहूया. म्हणजे 55 पेनाची किंमत किती आलेली आहे? 508 रुपये 75 पैसे. 508 रुपये 75 पैसे किंमत होईल. पुढील उदाहरण पहा. जवळ 7 रुपये 10 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 2 रुपये च्या समान 36 नोटा आहे. तर त्यांच्याकडे एकूण किती रुपये आहेत? आता 5 रुपये 10 रुपये आणि 2 रुपयेच्या समान 36 नोटा आहेत. तर त्यांच्याकडे एकूण किती आहे? म्हणजेच जर त्यांच्याकडे एकूण 36 नोट असतील तर एका अमाऊंटच्या किंवा एका रकमेच्या किती रुपये आहेत? मग 5 रुपयाचे किती असतील? 12. मग 12 म्हणजे 60 रुपये. 10 रुपयेच्या समानच आहेत म्हणजे 12 आहे म्हणून 12 120 असेल. त्यानंतरचे 2 रुपयेच्या नोट आहेत. किती आहेत? 12. 12 गुणे 24 म्हणजे एकूण नोटा किती झाल्या? 36. बरोबर. आणि मग ही रक्कम आली 4 2 4 6 4 10 4 1 आणि इकडे 2 204 रुपये. मग त्यांच्याकडे किती रुपये आहेत? 204. उदाहरण पहा. माधवने अमरला 5 रुपयांच्या 10 नोटा 10 रुपयांच्या 15 नोटा दिल्या व त्याच्याकडून 2 रुपयांची नाणी घेतली तर अमर त्याला किती नाणी दिली? पाहूया बघा. अगोदर माधवने अमरला किती रुपये दिले ते काढावं लागेल. मग 5 रुपयाच्या किती नोटा दिलेल्या आहेत? 5 रुपये 10 रुपयाच्या अमरला 5 रुपयाच्या 10 नोटा
म्हणजे 5 गुणिले 10 बरोबर 50 रुपये. 10 रुपयेच्या 15 नोटा. 10 रुपयेच्या 15 नोटा म्हणून 10 रुपये. 10 रुपयाच्या किती नोटा दिले? 15. 15 काय 150 बरोबर. तर त्याच्याकडे 2 रुपयाची नाणी घेतली. म्हणजे माधवने अमरला किती रुपये दिले? 0 0 0 5 आणि 5 10 4 1 1 आणि 2 200 रुपये दिले. माधवने अमरला किती रुपये दिले? 200. त्या बदल्यात अमरने 200 रुपयाच्या बदल्यात नाणी दिली. म्हणजेच 200 भागिले 2 बरोबर 1 म्हणजे 100 नाणी. 2 रुपयाचे किती नाणी? तो देईल 2 रुपयाची 100 नाणी. अमर हा माधवला देईल. अशा पद्धतीने 60 रुपया 60 रुपया 5 रुपये 5 पैसे 60 रुपयात 5 पैसे 25 पैसे व 10 पैसे. 60 रुपयात 5 पैसे 25 पैसे व 10 पैसे समान नाणी घेतल्यास समान नाणी घेतल्यास प्रत्येकी नाणी किती? आता पहा 60 रुपयामध्ये 5 पैसे 25 पैसे व 10 पैसे समान नाणी घेतल्यास प्रत्येकी नाणी किती? आता एकूण रक्कम किती आहे? पहा एकूण रक्कम गुणिले 100 छेद पैशांची बेरीज. हे सूत्र लक्षात ठेवा. एकूण रक्कम गुणिले 100 छेद पैशांची बेरीज. या सूत्रामध्ये आता हे उदाहरण आपल्याला मांडायचं आहे. आता एकूण रक्कम किती आहे? 60 रुपये. 60 गुणिले 100 पैशांची बेरीज म्हणजे किती पैसे? 5 पैसे अधिक 25 पैसे अधिक 10 पैसे केलं. आता याच्यानंतर 7 गुणिले 100 6000 बरोबर. त्याच्यानंतर 5 अधिक 25 30 30 आणि 10 40. आता इथे कोणती क्रिया दिसत आहे आपल्याला? भागाकार. भागाकार करा. 4 हा 0 गेला हा 0 गेला. पहिले काय 600 भागिले 4 करा. बेरीज भागाकार करा. 4 1 4 4 1 4 6 मध्ये 4 गेले 2 इथे आले 20 4 पंचे 20 आणि हा 0 म्हणजे 150. मग प्रत्येकी नाणी किती आहे? 150. प्रत्येकी नाणी आहेत 150. आणि जर एकूण नाणी घेतली तर एकूण नाणी किती होती? मग एकूण समान नाणी आहेत म्हणून 150 गुणिले किती प्रकारची नाणी आहेत? 3 म्हणून 15 त्रिक 45 आणि हा 0 450. एकूण नाणी आहे 450 आणि प्रत्येकाचे आहे 150. आपल्याला काय विचारलंय? प्रत्येकी नाणी किती? मग प्रत्येकी किती नाणी आहे? 150 आणि एकूण नाणी आहे 450. दोघांतला हा फरक लक्षात ठेवा. प्रश्न काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर 9000
रुपयात 9,000 रुपयात 5 रुपये 20 रुपये व 50 रुपयांच्या प्रत्येकी किती नोटा येतील? प्रत्येकी किती नोटा येतील? एकूण किती नोटा मिळतील? यामध्ये लक्षात ठेवा की याच्या अगोदरचं जे उदाहरण होतं त्यामध्ये आपण एकूण रक्कम गुणिले 100 केले होते आणि डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी पैशांची बेरीज दिली होती. आता या ठिकाणी रुपये हे एकक पैशांपेक्षा मोठे असल्यामुळे यामध्ये एकूण रकमेला 100 ने गुणायचे नाही. जर पैसे असतील तरच त्या रकमेला 100 ने मल्टिप्लाय करा. जर हे जे सुट्टे आहेत हे जर रुपयामध्ये असतील तर 100 ने मल्टिप्लाय करायचे नाही. एकूण रक्कम भागिले एकूण रुपयांची बेरीज. एकूण रुपयांची बेरीज. आता मग या सूत्रामध्ये किती मांडूया? एकूण रक्कम किती आहे? 9,005 रुपये अधिक 20 रुपये अधिक 50 रुपये. 9,000 भागिले 20 आणि 5 25 आणि 50 75. 75 ने 9,000 ला भागूया म्हणजे 5 ने दोन्ही संख्या विभाज्य आहेत म्हणून भागूया 5 एक 5 आणि 5 25. यानंतर 5 एक 5 इथे 4 75 40 आणि 2 0. त्याच्यानंतर परत 1800 भागिले 15. आता 1800 ला 15 एक 15 ते किती मिळतील? 3 15 दोन्ही 30 आणि 0 120. म्हणजे प्रत्येकी किती नाणी आहेत? 120. म्हणून एकूण नोटा प्रत्येकी नोटा किती मिळाल्या? 120 प्रत्येकी नोटा. एकूण नोटा एक प्रकारचे किती आहे? 120. एक प्रकारचे 120. म्हणून किती प्रकारच्या नोटा आहेत? 1 2 आणि 3. 3 0 0 3 2 6 3 1 3 360. एकूण किती नोटा मिळतील? 360 नोटा मिळतील आणि प्रत्येकाच्या किती आहे? 120. अशा पद्धतीने दोघांचा फरक लक्षात ठेवा. प्रत्येकी विचारलं तर एकच 120 भागाकार केल्यानंतर जे उत्तर येते. पण एकूण म्हटलं तर आलेले एकूण भागाकार त्याला मल्टिप्लाय करायचं एकूण दिलेल्या पैशांची संख्या किंवा नोटांची. जे किती प्रकारच्या नोटा आहेत त्या प्रकारच्या संख्येने या भागाकाराला मल्टिप्लाय करावे. मानसीकडे असलेल्या 2 रुपये व 10 रुपयांच्या नोटांची संख्या समान असून तिच्याकडे 960 रुपये आहेत.
तर 2 रुपयांच्या तिच्याकडे किती नोटा आहेत? आता मानसिक असले 2 रुपये व 10 रुपये नोटांचे ते समान असून तिच्याकडे 960 रुपये आहेत. तिच्याकडे 960 रुपये आहेत, तर 2 रुपयाच्या तिच्याकडे किती नोटा आहेत? आता फक्त 2 रुपयाच्या काढायच्या आहेत. आपणास माहित आहे एकूण रक्कम भागिले बेरीज, रुपयांची बेरीज. मग एकूण रक्कम किती आहे? 960 भागिले रुपयांची बेरीज 2 रुपये अधिक 10 रुपये म्हणजे 2 रुपये अधिक 10 रुपये 960 भागिले 10 आणि 2, 2 आणि 10 12 रुपये. 12 एका 12, 12 एका 96, 80 म्हणजे 2 रुपयाच्या किती नोट आहे? 80 आणि 10 रुपयाच्या 80. परंतु या ठिकाणी एकच विचारल्यामुळे 2 रुपयाचे जे नोट आहेत त्यांची संख्या किती आहे? 80. आणि जर एकूण नोट असतील तर 160. पुढील उदाहरण पहा. सोनलने 14 रुपये ही रक्कम अशी लिहिली तर त्या 2 रकमामध्ये किती फरक पडेल? किती फरक पडेल? पहा, आता हे आहे 14 रुपये 5 पैसे आणि हे आहे 14 रुपये 50 पैसे, कारण हे दशांश स्थानी आहेत लगेच आणि हे पैसे असल्यामुळे. तर पहा 14 रुपये 50 पैसे वजा 14 रुपये 5 पैसे रुपये पैसे. मग 10 मधनं 5 गेले 5 4 45 पैसे 45 पैसे. म्हणजे या 2 रकमामध्ये कितीचा फरक पडेल? 45 पैसे. 45 पैसे एवढा फरक पडेल. आता पाहूया पुढील उदाहरण. पुढील उदाहरण पहा. अजयकडे 10 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये क्रमांकाच्या नोटा आहेत. तर
त्याच्याकडे एकूण किती रक्कम आहे? आता बघा, अजयकडे 10 रुपयाच्या नोटांचा बंडल आहे. त्याच्याकडे 5,46,54,680 ते 54,952 क्रमांकाच्या नोटा आहेत. तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम आहे? आता एकूण नोटांची संख्या काढा अगोदर. एकूण नोटा बरोबर शेवटचा नोट क्रमांक वजा पहिला नोट क्रमांक. पहा, शेवटचा नोट क्रमांक वजा पहिला नोट क्रमांक अधिक 1. या सूत्रामध्ये सोडवायचं आहे. शेवटच्या नोटीचा क्रमांक किती आहे? 54,952 वजा पहिल्या नोटीचा क्रमांक किती आहे? 54,680 अधिक 1. वजा बाकी करा. प्रथम डावीकडून उजवीकडे. आता पहा, 2 मधून 0 गेले 2, 15 मधून 8 गेले 7, 8 मधून 6 गेले 2, 0 0 अधिक 1 म्हणजे 272 अधिक 1 273. मग एकूण नोटा किती आहेत त्याच्याकडे? 273. मग एक नोट किती रकमेची आहे? 10 रुपयांची आहे. म्हणून 10 गुणिले 273 बरोबर 10 30 ला 0 70 आणि 3 73 45 7 20 20 आणि 7 27 2,730 रुपये. तर त्याच्याकडे किती रुपये आहेत? 2,730 रुपये आहेत. आणि नोट आहे 20 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये 72,345 ते 72,892 क्रमांकाच्या नोटा आहेत. तर त्या बंडलमध्ये एकूण रक्कम किती? आता आपणास सूत्र देण्यात आलेलं आहे की जर बंडल अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर काय करायचं आहे? शेवटच्या नोटाचा क्रमांक वजा पहिल्या नोटेचा क्रमांक अधिक 1. ओके, पहा आता शेवटच्या नोटाचा क्रमांक किती आहे? 72,892 वजा पहिल्या नोटेचा क्रमांक 72,345 अधिक 1 वजाबाकी करा. 12 मधनं 5 गेले 7, त्यानंतर 8 मधनं 4 गेले 4 आणि 8 मधून 3 गेले 5
2 मधून 2 गेले 0, 7 मधून 7 गेले 0, अधिक 1 बरोबर 547 आणि 48. एकूण नोटा काढा अगोदर. एकूण नोटा किती आहे? 548. एक नोट किती रुपयाची आहे? 20. आणि पूर्ण बंडल किती रुपये म्हणजे किती मूल्याचा आहे? 20 रुपये. 20 रुपये मग 548 नोट आहेत 20च्या, म्हणून 548 गुणिले 20 बरोबर 20 गुणिले 8 म्हणजे हे 0 इथे द्या. 1,09,060 सॉरी 10,960 10,960 रुपये आहे. 10,960 रुपये त्या बंडलमध्ये आहेत. तर अशा प्रकारे आज आपण नाणी व नोटा या भागामध्ये विविध प्रकारची उदाहरणं अभ्यासली आहेत. आणखीही विविध प्रकारची उदाहरणं या संबंधी आहेत, तर ते आपण पाहू शकता नवनीतमध्ये नंतर आपल्या गणित विषयातील स्कॉलरशिपच्या बुक्समध्ये. परंतु या जे बेस आहे, जे सूत्र आहे किंवा कसा विचार करायचा आहे त्या संबंधाने आज आपण या पाठामध्ये विविध प्रकारच्या उदाहरणांची माहिती घेत असताना पाहिलेलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी नाणी व नोटा या भागातील उदाहरणांचा काळजीपूर्वक सराव करा, अभ्यास करा. या व्हिडिओमध्ये जे उदाहरणे सोडून दिलेली आहेत ती लिहून घ्या, ती अभ्यासा आणि त्यानंतर जे नवनीतमध्ये स्वाध्याय आहेत ते सोडवा. आम्हास अपेक्षा आहे की आपणास हा नाणी व नोटा हा जो भाग आहे तो समजला असेल. तर सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सराव करा आणि अभ्यास करा. आपण या ठिकाणी आता थांबूया. थँक्यू.